आम्ही चाललो मुंबईला. अरे आमची गायत्री आणि तुमचं कॅमेरा अंदाज जरा समजून घ्या आणि ते खूपच बरं जा बोलू का. गाईज आमची गायत्री फर्स्ट टाइम CST ला आलेली आहे. सो तिला आता आम्ही एक्सप्लोर करून देणार आहोत मुंबई. सो टू बी कंटिन्यू गाईज. आम्ही चालतो आहोत. आम्ही चाललो मार्केटला आणि गाईज आम्ही बरेच दिवसातून भेटलोय. लई दिवसांची म्हणून लई बडबड केली. आणि त्या आंटी मला बोलत होते किती बडबड करते सांगते काय म्हणजे माझं तोंड मी काय पण करीन बोलेन. आणि आम्ही लास्ट दिवसाची भेटलोय ना म्हणजे काल पण भेटलेलो तास झाले ना. सो गाईज आता तुम्हाला आम्ही नेक्स्ट दाखवतो काय गेल्यावर तुम्हाला आता दाखवतो. हा. आता सुट्टी पाहिजे. आणि गाईज मला जरा समजून घ्या माझी पोपडी वळत. चाललो शॉपिंगला. आता मी एक्सप्लोर करू. ओके आमचा फर्स्ट व्लॉग आहे सोबत तर मग जास्त मी काय दाखवू नाही शकणार. मी विसरते सारखी सारखी की आमचा व्लॉग पण आहे. समजून घ्या. तर गाय जिज्ञासा आता भांडणं करणार आहेत. गाईज माझी नाही तिसरी फेरी असल. मग काय नहीं आया भैया अभी तो बोला था ना वो ही सही करने का. यांची पानसाट भांडणं. कॉन्सर्ट काय तिथं बघूया कधी सात. तर गाय जाता आम्हाला खाऊ गल्लीत आणि आम्ही खायला मागवलाय. तर गाईज आता आमचा खाऊन झालेला आहे. आम्ही मस्तपैकी राईस आणि सूप पिला. आणि काहीच नव्हतं एवढं काय खास. सूप नव्हता एवढा चांगला. असं होतं पाण्यासारखं रस्सा हॉस्टेलला कसा मेसचा असतं तसा मिस हा हा पुरस्कार पाहिजे का. सूप पियाचं असेल आमच्या पनवेलला या. आमच्या इथून आमच्या पनवेलचं चायनीजचं तोडच नाही. सॉरी गाईज मी तुझा ब्लॉग खराब केला. गाईज एकच आहे मी. अरे समोरची त्या बघतील तर गाईज ग्रामरचे वांदे सगळ्याचेच वांदे आहेत. आता मी सांगतो आता. तर गाईज आता आम्ही निघालो जायला. आम्ही जाम खाला सँडविच मोहितो पिला आणि आता घरची भाकर आणलेली आणि वडा घेतला आणि खाते तिला वडा आणि भाकर जाम पटतं. तिने भैयाच्या इथून लपून पिशव्या घेतल्या मग त्याच्यानं आता जीन्स भरतंय. गाईज पिशव्या भरल्या मी नाही. आता मी चाललो. लई मुश्किलची ट्रेन भेटली. ट्रेनला नाव पण नव्हतं पनवेल. गंगा चेंज केला ना. मग काय फायनली आम्हाला भेटली आणि आता मी मस्त चाललो. लवकर झाला आताशी 2च वाजलं ना. आम्ही निघलेलो 10 वाजता घरची. 10 ते 9 सगळं झाला भारी आमचा. गाईज 9ला निघलोय 8:30ला. मी तर कधीला 8ला निघलोय 8 वाजता 8ला. हां तिला आमशी येतं ना. चला आता आम्ही चाललो. बाय बाय. एवढा